नमस्कार मित्रांनो, काय चाललंय महाराष्ट्रात आज? काल कुणाल कामराचा व्हिडिओ आला. काही लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. नुसत्या झिंझिण्यासारखं इकडे तिकडे पळायला लागलेत, तोडफोड करत. का तर कामरा त्यांना गद्दार म्हणाला. अरे एखाद्या गोष्टीचा राग येतो, एखाद्या गोष्टीची लाज वाटते, तर अशी कामं करायचीच कशाला? आणि शिवसेना कोणाची हे तुम्ही काय कागदोपत्री नाही ठरवू शकत. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेना कोणाची आणि ते बळकवण्यासाठी काय काय केलंय. जेव्हा उद्धव ठाकरे उपचार घेत होते, मणक्यावरती मानेवरती त्यांचे उपचार चालू होते, त्या काळात जे दुर्लक्ष झालं, त्या काळात तुम्ही शिवसेना बळकावली. आणि कारण काय सांगता, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वडिलांच्या जे विचार होते त्या विचारांना तिलांजली दिली, त्याच्यापासून फारकत घेतली. पण हेच तुम्ही लोक हे सोयीस्करित्या विसरून जाता की प्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरेचे आजोबा यांचे विचार काय होते. जे उद्धव ठाकरेंनी नंतर जे अंगीकारलं 2019 नंतर, भाजपपासून जी फारकत घेतली, त्यांनी जे काही प्रबोधनकार ठाकरेंचे विचार होते तेच आत्मसात केले ना, तेच घेतले. काय चुकलं त्यांचं? आणि राहिला विषय खरी शिवसेना, खोटी शिवसेना, गद्दार. तुम्ही सत्तेसाठी नसता गेला, विरोधात जाऊन बसला असता, तर एक वेळ लोकांनी मान्य केलं असतं की बाबा नाही, खरंच विचारांसाठी गेलेत. पण जे काही कारवाया करण्यात आल्या, ईडीच्या असतील, जाधवला अडकवण्यात आलं, प्रताप सरनाईक गावला, त्याच्यानंतर भावना गवळी, तिच्या अगेन्स्ट ईडीची कारवाई झाली. आणि नंतर ज्यावेळेस पक्ष बदलले, ज्यावेळेस ठाकरेंच्या विरोधात गेले, त्यावेळेस सगळं एकदम सुरळीत करण्यात आलं. याच्यावरून दिसतं की जे काही फुटून जाण्यामागचं कारण होतं ते काय होतं खरं कारण. त्यामुळं जर लोक गद्दार म्हणत असतील तर त्यात काही चुकीचं नाहीये. आणि सत्ता आहे म्हणून त्याचा वापर करून विरोधकांचे, तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांचे आवाज जर दाबत असाल तर ते काही फार काळ टिकत नसतं. सत्ता येत असते, जात असते. जनता लोकशाहीचा राजा आहे.